नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी सुगंधी आणि चविष्ट व्हेज बिर्याणी। रेसिपी अगदी सोपी आहे आणि चवीला इतकी भन्नाट की नेहमी अशीच बनवाल। तर सर्वात अगोदर व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत। तर त्यामध्ये घातलंय मी गाजर, फ्लॉवर, बटाटा, फ्रेंच बीन्स, मटर। आता यामध्ये घालायचे अर्धी वाटी दही, वरतून आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता यामध्ये घालायच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी बाउल थोडासा छोटा घेतला होता, तर बाउल थोडा मोठा घ्या आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे व्यवस्थित मिक्स झालं तर याला झाकून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे। तोपर्यंत मी 4 ते 5 कांदे बारीक चिरून घेत आहे। तर कांदे पातळ स्लायसेसमध्ये आपल्याला चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे तळताना एकसारखे सोनेरी रंगावरती आपले कांदे तळले जातील। अशा पद्धतीने आपल्याला कांद्यांचे लेयर्स सेपरेट करून घ्यायचे आहेत। आणि आता कांदा आपला चिरून झालेला आहे, तर गॅस ऑन करून त्यावरती एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पातळ स्लायसेसमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे आणि याला परतवून घ्यायचं आहे। छान एकसारखं हलवत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा जो आहे तर तो लवकर तळतो। तर आता कांदा तळून झालेला आहे, तर अर्धा कांदा मी बाजूला काढून घेत आहे गार्निशिंगसाठी आणि बाकीचा उरलेला कांदा मी पातेल्यामध्येच ठेवत आहे आणि त्यामध्ये वरतून आपल्याला ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आहेत। भाज्या व्यवस्थित पसरवून झाल्या की त्याला झाकून ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे तांदूळ शिजवून घेऊयात। तर आता गॅस ऑन करून त्यावरती एक पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये जाणार आहेत खडे मसाले। त्यामध्ये तेजपत्ता, जिरे, मिरे, लवंग, विलायची, दालचिनी आणि लिंबाच्या काही स्लायसेस घातल्या आहेत। आता वरतून घालायचे 2 ते 3 चम्मच तेल आणि चवीपुरतं मीठ। आता याला छान उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत आपण बघू आपल्या भाज्या शिजल्या आहेत की नाही। जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथे मी बासमती बिर्याणी राईस वापरलेला आहे, तर तो स्वच्छ धुवून आपल्याला पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घालायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। तांदूळ शिजतोय तोपर्यंत मी इथे पनीर कट करून घेत आहे। तर पनीरचे मीडियम साईजचे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी पनीर कट करून घेतलेलं आहे। आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। साधारण 1 ते 2 चमचे तेल घातलं आहे। आता यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तर पनीर छान तळून झालेलं आहे। तर बघूयात आपल्या भाज्या शिजल्या आहेत की नाही। तर बघू शकता भाज्या पण आपल्या शिजल्या आहेत। आता त्यामध्ये घालायचं आहे पनीर आणि त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत भात पण आपला शिजलेला आहे। 80% भात मी ते शिजवून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला एका चाळणीवरती निथळवून घ्यायचं आहे। तर आता भाज्या पण आपल्या रेडी झालेल्या आहेत, तर त्यामध्ये आपण भाताचा लेयर देणार आहोत। तर अशा पद्धतीने भात जो आहे तर तो पूर्ण आपल्याला भाज्यांवरती स्प्रेड करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये वरतून तळलेला कांदा घालायचा आहे
त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे. वरतून घालायचं आहे साजूक तूप आणि याला झाकण ठेवून आपल्याला छान दम द्यायचा आहे. तर 20 मिनिटे झालेली आहेत आणि तयार झाली आहे आपली चविष्ट अशी हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणी. मस्त गरमागरम सर्व करा, रायत्याबरोबर किंवा दह्याबरोबर सर्व करू शकता. तर अशा पद्धतीने व्हेज दम बिर्याणी नक्की ट्राय करा. अतिशय भन्नाट अशी रेसिपी आहे, तर एकदा ट्राय नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.